गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण जे चॅलेंज घेतलं होतं त्याचं डे 19 आहे आज. तर आज आपण सगळ्या पेअरचे अनालिसिस बघणार आहे. तर गोल्डमध्ये सध्या झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टरच्या वन आवरचं एक QML म्हणजे ए प्लस लेवल आपली ही आहे. इथून आपण सेलिंग बघू शकता. पण मला सगळ्यांचा मेसेज आला की 15 M15च्या पण लेवल त्या सर ते खूप लांब होते आणि त्या लेवल येत नाही येतो. सो मग M15 मध्ये गेल्यानंतर काय होतं आपल्याला एक एक लेवल आहे इथं इथं झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ही लेवल टॅप होऊन सरळ हा वाला एक नवीन लेवल बनते. ही आपली एक सेलिंगची ए प्लस आहे. तर ते तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्या आणि इथून तुम्ही सेलिंग बघू शकता. आता त्याच्यानंतर BTC मध्ये काय येतंय, BTC मध्ये झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर एक नवीन असं काही स्ट्रक्चर बनलं नाहीये किंवा एक गोष्ट तरी पण एक रेजिस्टन्स एरिया आहे इथं. इथून तुम्ही एक सेलिंग बघू शकता हलकी फुलकी किंवा इथून तुम्ही बाईंग बघू शकता. हे दोन दोन एरिया आहेत त्याच्यामध्ये. युरो मध्ये झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपले ए प्लस वरून प्राइस पडली. पण कन्सेप्ट आपली काय होती की याची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण ट्रेड घेतो. सो ज्यानं पण ट्रेड घेतले असेल त्यानं हा विन केले असेल, पण आपल्याला काय ट्रेड भेटले नाहीये. त्याच्यानंतर आला जेबीपी मध्ये पण चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय कधीच, पण नवीन असं स्ट्रक्चर काही नाहीये झालं. कन्सॉलिडेशन मध्ये मार्केट आहे. एनझेड मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. हा वाला आपला ए प्लस आहे. एडीएसडी मध्ये आपला एक सेटअप एक नंबर वर्क केला. TJL2 वरून मार्केट पडतंय, पण सेम कन्सेप्ट आपली की आपण लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर घेतो आणि आपली लिक्विडिटी स्वीप झाली नाही तर ज्याने पण शॉर्टचा ट्रेड घेतला असेल इथं M5 ची कॅन्डल झाली होती, याच्यावरती जर असा SL ठेवला असता तर डिरेक्टली तुम्हाला ह्याचं लोचं टार्गेट भेटलं असतं. 1:6 इझिली अचीव्ह झालं असतं आणि ते 1:6 इझिली अचीव्ह होऊन तुम्हाला लॉंग टर्मचं टार्गेट ठेवायला 1:10 ठेवता आलं असतं. JPY मध्ये एक बाईंगचा एरिया आहे, इथून तुम्ही बाईंग करू शकता. USD CAD मध्ये पण एक बाईंगचा एरिया आहे. बाईंगचा एरिया इथून तुम्ही बाईंग करू शकता. USD JPY मध्ये सध्या एक बाईंगचा एरिया आला, इथून तुम्ही बाईंग करून वरच्या साईडला आपण टार्गेट ठेवू शकतो. USD CHF मध्ये कन्सॉलिडेशन आहे, म्हणजे ते असंच असू नये. कन्सॉलिडेशन जोपर्यंत त्याच्यावरती क्लोजिंग येत नाही किंवा हा लेवल टॅप होत नाही तोपर्यंत USD CHF मध्ये कोणतीच ट्रेड नाही. ठीक आहे. ह्या सगळ्या ट्रेड तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मार्क करून घ्या. WD